नमस्कार. आम्ही आज चाललोय आता द्वारकाधीश मंदिर विरार. चला आपण तुम्हाला पण दाखवतो द्वारकाधीश मंदिर कसं आहे ते. जेव्हा आम्ही द्वारकाधीश मंदिराला भेट दिली त्यावेळी संध्याकाळची वेळ होती. आकाशात मावळती सूर्यकिरणे पसरलेली होती आणि मंदिराच्या कळसावर पडणारा तो सोनेरी प्रकाश खूपच सुंदर दिसत होता. संध्याकाळी आम्ही द्वारकाधीश मंदिरात गेलो. मंदिराच्या आवारात पाऊल ठेवताच मन आपोआप शांत झालं. आरतीची तयारी सुरू होती. घंटानाद, अगरबत्तीचा सुगंध आणि भक्तांची शांत पावले सगळंच भक्तिमय वातावरण निर्माण करत होतं. आरती सुरू होताच संपूर्ण परिसरात एकच वेगळीच ऊर्जा भरून राहिली. त्या क्षणी सगळ्या चिंता विसरून फक्त श्रीकृष्णाच्या दर्शनात मन रमून गेलं. संध्याकाळच्या त्या शांत क्षणात द्वारकाधीश मंदिर फक्त एक मंदिर न वाटता मनाला शांती देणारे एक पवित्र स्थान वाटलं. असा संध्याकाळचा अनुभव शब्दात मांडणं कठीण, पण मनात कायम राहणारा. मंदिराच्या आवारात बसून काही क्षण शांतपणे घालवण्याची व्यवस्था आहे. संध्याकाळच्या शांत थंड हवेच्या झुळकीत मंदिरात घालवले ते क्षण मनाला खूप हलके करून गेले. द्वारकाधीश मंदिर फक्त दर्शनाचं ठिकाण नाही, तर ते मनाला शांतता, विश्वास आणि सकारात्मक ऊर्जा देण्याचं स्थान आहे. संध्याकाळच्या त्या वेळेनंतर एकच गोष्ट जाणवली, इथे पुन्हा पुन्हा यावंसं वाटलं. जय कृष्ण. मंदिराचा कळस उंच असून संध्याकाळच्या प्रकाशात तो अधिक उठून दिसतो. मंदिराच्या भिंतीवरील सौम्य रंगसंगती आणि सुबक नक्षीकाम मंदिराला एक पवित्र आणि प्रसन्न रूप देते. प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंतची मांडणी अत्यंत नियोजनबद्ध आहे. भाविकांनी दर्शनासाठी सहज मार्ग मिळतो आणि गर्दीतही शांतता टिकून राहते. मंदिरातील प्रकाशयोजना सौम्य असून ती श्रीकृष्णाच्या मूर्तीवर केंद्रित केल्यामुळे दर्शन अधिकच भावनिक वाटते. मंदिराच्या आवारात मोकळी जागा असून बसण्यासाठी आणि ध्यानधारणा करण्यासाठी योग्य व्यवस्था आहे. प्रत्येक कोपऱ्यात स्वच्छता आणि नीटनेटकेपणा जाणवतो. एकूणच द्वारकाधीश मंदिराची रचना अशी आहे की ती केवळ डोळ्यांनी नाही, तर मनातली शांती देणारी आहे. द्वारकाधीश मंदिराच्या भिंतीवर नजर टाकताच श्रीकृष्णाचे जीवन जणू डोळ्यासमोर उलगडत जाते. मंदिराच्या भिंतीवर श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या रूपांचे आणि प्रसंगाचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे. बालकृष्णाचे लोभप रूप, माखन चोरणारा कान्हा, गोकुळातील लीलांचा आनंद, तसेच गीता उपदेश करणारे गंभीर कृष्ण, प्रत्येक चित्र आपली वेगवेगळी कथा सांगत आहेत. या चित्रामधील रंगसंगती सौम्य असून भावनांना स्पर्श करणारे आहेत. तर आता आम्ही पूर्ण आता तुम्हाला द्वारकाधीश मंदिर दाखवलेलं आहे.